निष्काम कर्मयोगी श्री संत जीवनेश्वर काळूबाबा यांच्या गोष्टीरूप चरित्राचा हा शेवटचा भाग आहे. बाबांनी आयुष्यभर अनेक वाऱ्या केल्या, पण वयोमानानुसार आता बाबांना वाऱ्या करणे अवघड झाले होते. पण आपणच माघार घेतली तर या शेकडो भोळ्या भाबड्या भक्तांचा हिरमोड होईल. म्हणून बाबांनी इसवी सन 1974 साली श्री त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी पायी दिंडी काढली. अनेक लहान थोर या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते. ज्ञानबा तुकाराम जयघोष करत दिंडी मजल दर मजल करत त्र्यंबक नगरीत पोहोचली. सर्व जणांनी संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधीचे दर्शन घेऊन पवित्र बुक्का माथी लावला. त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. पवित्र कुशाव्रतात स्नान केले. तार मृदुंगाच्या ठेक्यावर नाचत बागलत ब्रह्मगिरी साळवले. हजारो भाविक जमले होते. जिकडे तिकडे टाळ मृदुंगाचा नाद सुरू होता. जो तो हरिनामात मुग्ध झाला होता. एकादशीचा दिवस होता. बाबांची तब्येत बिघडली होती. बाबा गाडीतच बसले होते. ब्रह्मगिरीवर नजर खिळलेली. बाबांना गाडीत बसवून माघारी आणण्यात आले. बाबा कायमचे समाधीस्थ झाले. साऱ्या भक्त परिवाराचा ऊर फुटला. हजारो भक्त आपल्या लाडक्या संत श्री जीवनेश्वर काळूबाबा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमले. वडनेर येथे बाबांना समाधी देण्यात आली. जो तो पाणावलेल्या डोळ्यांनी आणि जड पावलांनी घराकडे परतला. बाबांचे वचन होते, जन्म वडनेरी, कर्मभूमी शिंदवड नगरी, अस्थी त्र्यंबकेश्वरी. बाबांची इच्छा होती की त्यांच्या अस्थी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी विसर्जित कराव्यात. पण बाबांच्या देहाला अग्निडाग न दिल्याने ती इच्छा अपूर्ण राहिली होती. एका रात्री बाबा आपले एका निस्सीम भक्ताच्या स्वप्नात आले व त्यांनी सांगितले की लोकांनी माझी माती केली. माझ्या अस्थी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी विसर्जित कराव्यात अशी माझी इच्छा होती. ही बाब लोकांना समजली. शिंदवड गावात आश्रमात बाबांचा कणकेचा पुतळा तयार केला. त्याची अंत्ययात्रा काढून सरण रचून विधिवत दहनविधी करण्यात आला. सारा भक्त परिवार धुसमुसून रडत होता. अंत्यविधी झाल्यानंतर रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम केला आणि एक चमत्कार झाला. सर्व लोकांसमक्ष दहन केलेल्या कणकेच्या पुतळ्याच्या रक्षा विसर्जनात अस्थी तयार झाल्या होत्या. सर्व अस्थी श्रद्धापूर्वक जमा करून बाबांच्या इच्छेप्रमाणे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे विसर्जित करण्यात आल्या. बाबांनी त्यांची अंतिम इच्छा शिंदवडकरांकडून पूर्ण करून घेतली. ही शिंदवडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. खरे तर बाबांची महती अपार आहे. त्यांचे संपूर्ण चरित्र शब्दात मांडणे शक्य नाही. नव्या पिढीला बाबांच्या चरित्राचा अल्पसा परिचय करून देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. त्यात काही उणीवा असू शकतात. आमच्या चुका आपण मोठ्या मनाने पदरात घ्याल ही अपेक्षा. जय जीवनेश्वर. रामकृष्ण हरी.